ठरलं तर मग या मालिकेच्या 2 जानेवारीच्या भागामध्ये सुमन आता खूपच उदास बसलेली आहे आणि सुमनचं मंगळसूत्र चोरीला गेलंय त्याचाच ती विचार करते. तोपर्यंत तिकडे प्रतिमा आले आणि "काय गं सुमन, तुझ्या गळ्यामधलं मंगळसूत्र कुठे आहे?" असं तिने विचारलंय आणि त्यानंतर सुमन एकदम गप्प झालेली आहे. त्यावरती प्रतिमा तिला म्हणते, "काय गं, पडलंय का कुठे? पडलं असेल तर सांग ना, किंवा वेगळं काही झालंय का? अगं सुमन बोल की, तू का काही बोलतच नाहीयेस?" असं म्हणत ती सुमनला खोदून प्रश्न विचारतीये. पण सुमनकडे काहीच उत्तर नाहीये. सुमन विचार करते, सांगू का वहिनींना त्या गुंडांचं सगळं सत्य? असं म्हणत ती विचार करते आहे. तेवढ्यात तिकडे ह्या बोलणं ऐकून आता मात्र लगेचच प्रतिमाला जरा संशय आलेला आहे. त्यावरती आता इकडे सुमन सगळा घडला प्रकार सांगायला लागते आणि वहिनी, माझं मंगळसूत्र कुठे पडलेलं नाहीये, तर ते गुंडांनी खेचलेलं आहे, असं ती सांगायला लागते. त्यानंतर मग आता प्रतिमा म्हणते, गुंडांनी खेचलं? अगं कसं काय हे शक्य आहे? मग त्यानंतर सुमन आता सगळं सांगायला लागते. तोपर्यंत अर्जुन आणि सायली तिकडे गेलेली आहेत. म्हणजे सुमनला इकडे रविराजांना भेटायला आणि त्यांना सुद्धा समजलंय की सुमन काकूंचं मंगळसूत्र चोरीला गेलंय. इकडे तोपर्यंत अस्मिता आणि कल्पना या दोघी जणी शॉपिंग करून आता घरी यायला लागलेल्या आहेत. ज्यावेळेला अस्मिता थोडीशी दमलेली आहे आणि त्यावेळेला कल्पना म्हणते, तुझं काय अस्मिता, घरामध्ये जरा निवांत बसायचं तर नाही, तुला आपलं शॉपिंग करायची. त्यावरती ती म्हणते, अगं मम्मा, जरा बाहेर पडलं ना की थोडं बरं वाटतं. घरात बसून बसून ना मला खरंच कंटाळा आलेला आहे. म्हणजे खरं सांगू का, तर माझ्यासोबत या ह्याच्यामध्ये ना सचिन यायला हवा होता, पण बघ ना, तो मीटिंग सांगून कुठेतरी निघून गेलाय. सचिन असता तर किती छान वाटलं असतं. यावरती आता विषय बदलण्यासाठी कल्पना म्हणते, अस्मिता, अगं शॉपिंग किती केलीस तू? यावरती ती म्हणते, मम्मा, मला इतकं क्यूट क्यूट फ्रॉक बघ, शॉपिंग करण्याचा मोह काही आवरला नाही. यावरती आता कल्पना सांगायला लागते, मी खरं सांगू का, तर मला ना तुझं हे क्यूट वागणं आहे ना, ते जास्त हे झालं. यावरती अस्मिता म्हणते, क्यूट वागणं म्हणजे काय? त्यावरती लगेचच कल्पना म्हणते, अगं म्हणजे बघ ना, याच्या आधी कधीही तू दुसरं कुणासाठी कधी काही शॉपिंग केलंयस का? पण आज आज तू स्वतःसाठी काहीही घेतलेलं नाहीयेस, अगदी काहीही नाही. पण स्वतःसाठी काही न घेता तू मात्र लगेचच फक्त सगळी खरेदी बाळासाठी केलीस. कमाल नाही का? असं म्हटल्यावरती अस्मिता म्हणते, अगं मम्मा, कमाल काय, बाळासाठी खरेदी केली, पण खरंच सचिन असता तर? आणि थोडी ती सांगते की मला थोडंसं दमल्यासारखं वाटतंय. असं म्हटल्यावरती मग आता अस्मिताला कल्पना सांगायला लागते, हे बघ, थोडंसं पाणी पिऊन घे, पाणी पिऊन घे, इथे थोडंसं हे कर, फ्रेश हो आणि मग आपण निघूया. असं म्हणत ती अस्मिताला आता पाणी प्यायला देते. पण या दोघींना माहीत नाहीये की जिथे त्या पाणी प्यायला थांबलेल्या आहेत, तिथेच समोर आता सचिन तिथेच काहीतरी उद्योग करत बसलेला आहे. आणि त्याच वेळेला अस्मिताची नजर आता समोर जाते, तर सचिन एका मुलीसोबत आहे. सचिन त्या मुलीला किस करतोय, ज्या प्रकारे तो तिला किस करतोय, ज्या प्रकारे तो तिला जवळ घेतोय, याच्यावरून ते नॉर्मल लोकं नाहीयेत किंवा नॉर्मल त्यांच्यामध्ये काही रिलेशन नाहीये, हे कुणालाही समजण्या इतपत ते सोपं असतं. बरं, तोपर्यंत इकडे महिपतचा सीन दाखवला जातो आपल्याला आणि त्यावेळेला त्याला आता नागराज म्हणतोय, कसं आहे ना महिपत शेठ, म्हणजे सतत धमक्या देणारा माणूस, सतत आता कापाकापीच्या गोष्टी करणारा माणूस आज असा हतबल होऊन पडलाय. बघवत नाही रे महिपत तुझी अवस्था मला. काय तुझी अवस्था झाली? कसा पडलायस? खरंच तुझं काय करावं मला कळायलाच काही मार्ग नाहीये. असं म्हणत असताना महिपत म्हणतो, नागराज शेठ, अहो मला तुमची कीव येते. तुमच्याकडे फारशी माणसं पण नाहीयेत की तुम्ही मला किडनॅप करून ठेवू शकाल. पण आता तुम्ही तरी सुद्धा हिंमत केलेली आहे. माणसं तरी कुठे आहेत तुमच्याकडे, की मला अडकवण्यासाठी? यावरती नागराज आता सांगायला लागतो, हे बघ महिपत, माझ्याकडे माणसं नसली तरी सुद्धा माझ्याकडे नसलेली माणसं तुझीच माणसं मी वापरतोय. यावरती महिपत म्हणतो, म्हणजे? त्यावरती नागराज सांगतो, काही नाही, तुझ्या माणसं तुला किती मानतात माहिती आहे ना. मग त्यांना सांगितलंय की महिपत शेठची ऑर्डर आहे की ह्या रूममध्ये जी कोणी व्यक्ती आहे ना, तिला बाहेर नाही जाऊ द्यायचं आणि जर चुकून ती व्यक्ती बाहेर पडण्याचा जरी प्रयत्न केला, तर तिला डायरेक्ट गोळी झाडायची. आता तुझी माणसं तुझं किती ऐकतात हे तर आता सगळ्यांनाच माहिती आहे नाही का? मग तुझी माणसं जर का तुझं ऐकतात, तर ते आता तू बाहेर पडायची खोटी, तुला ओळखणार पण नाहीत ह्या अशा अवस्थेमध्ये. फटकन पहिली गोळी घालतील आणि गोळी घातल्यानंतर मग ते काय करायचं ते करतील. असं म्हणत त्यांनी आता महिपतला ॲक्चुअली एक हिंट देऊन टाकलेली आहे, की तुझाच माणूस बाहेर आहे आणि हुशार महिपत या हिंटचा उपयोग करणार म्हणजे करणार. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत
इकडे आता अर्जुन आणि सायली हे दोघंही आलेले आहेत आणि त्यांना समजलंय, की हिचं सुमनचं मंगळसूत्र चोरीला गेलंय आणि रविराजांना पण तोपर्यंत समजलंय आणि रविराज म्हणतात, "सुमन, अगं काय चाललंय? तुझं मंगळसूत्र चोरीला गेलं आणि तू आम्हाला सांगितलं सुद्धा नाहीस. म्हणजे कमालच झाली. असं का केलंस तू?" यावरती लगेचच सुमन सांगते, "नाही भाऊजी, अहो गुंडांनी ते खेचलं." यावरती लगेचच तो सांगायला लागते रविराज सांगायला लागतो, "अगं, पण मग आपण पोलीस कंप्लेंट करूया ना. पोलीस कंप्लेंट करून त्या गुंडाला आपण अडकवूया की. कसला वाट पाहतेस तू?" यावरती सुमन म्हणते, "नाही भाऊजी, आपण असं नाही करू शकत." यावरती रविराज म्हणतो, "का? का नाही करू शकत? काय प्रॉब्लेम आहे?" यावरती ती सांगायला लागते, "अहो भाऊजी, म्हणजे मुळातच मी ज्या ठिकाणी गेले होते ना, लोकं मला म्हणजे आपण जेव्हा कंप्लेंट केली, त्यावरती ते विचारतील, की मी तिकडे का गेले होते?" असं म्हटल्यावरती लगेचच तो म्हणतो, "म्हणजे?" त्यावरती ती घडलेले प्रकार सांगायला लागते, "मी यांचा पाठलाग करत गेले. त्या ठिकाणी मी त्यांचा पाठलाग करत गेले होते आणि हे सत्य मी पोलिसांना नाही सांगू शकत. पोलीस मला विचारतील ना, की तुम्ही तिकडे का गेला होतात म्हणून आणि मग मी काय सांगणार आहे त्यांना?" असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात, "सुमन, अगं एक गोष्ट सांगू का तुला? म्हणजे तू नागराजचा पाठलाग करत गेली होतीस आणि नागराज कुठे गेला होता?" त्यावरती मग सुमन घडलेला सगळा प्रकार सांगते, की नागराज त्या पलीकडच्या साईडच्या उलट्या रोडला गेला होता, जिथे फारशी वर्दळ नसते. यावरती आता इकडे सायली म्हणते, "अहो सुमन काकू, तुम्हाला लक्ष ठेवायला सांगितलंय, म्हणून तुम्ही स्वतःच्या जीवाचा धोका पत्कराल का? असं काही करू नका. अहो तुम्ही स्वतःच्या जीवाला का धोका करून घेताय?" असं म्हणत सायली तिला समजवती आहे आणि "असं करू नका, स्वतःला त्रासच करून घेताय तुम्ही." बरं आता अस्मिताला कल्पना पाणी प्यायला देते आहे. ज्यावेळेला अस्मिता पाणी पिते आणि समोर ती पाहते, तर समोर तिला दिसलेला आहे तो म्हणजे सचिन. सचिनला पाहून अस्मिताला तर 440 व्होल्टचा झटका लागलेला आहे. अस्मिताला काही कळायच्या आतच ती आता ओरडायला लागली आहे, "मम्मा बघ ना, मम्मा बघ ना तिकडे, सचिन आहे ना तो, मम्मा बघ ना." आणि मग कल्पना सुद्धा पाहते आणि नेमकी कल्पना जेव्हा आता पाहते आणि त्यावेळेला मग आता लगेचच अ, म, इकडे सचिन सचिन मात्र आता एकदम निर्धास्तपणे म्हणा किंवा एकदम निर्लज्जपणे म्हणा, आता इकडे अशा पद्धतीने वागतोय, की हे सगळं बघून म्हणजे आता खरं सांगायचे तर आता त्याला खरं तर इतकं घाणेरड्या पद्धतीने बघून इकडे लाज वाटत आहे कल्पनाला आणि अस्मिताला सावरते. कारण अस्मिताची अवस्था खूपच बिकट झालेली आहे. अस्मिताला ती आता सावरते. "अस्मिता, अस्मिता तू शांत हो बरं. अस्मिता तू शांत हो." असं ती म्हणायला लागते. तोपर्यंत इकडे आता साक्षी उलटी फिरते आणि उलटी फिरून ती आपल्या गाडीत बसते. त्यामुळे साक्षीचा चेहरा या दोघींनी सुद्धा पाहिलेला नाहीये आणि त्यानंतर मग आता इकडे अस्मिता गाडीमध्ये बसताना सचिन तिला पाहतो आणि सचिनला कळतं, की हिने आपल्याला पाहिलंय. तो "अस्मी, अस्मी, अस्मी" करत तिच्या मागे तर आलेला आहे. पण अस्मिता मात्र आता पुरती डाऊन झालेली आहे आणि ती आता सांगायला लागते, की "मम्मा, म्हणजे त्या दिवशी सुद्धा आता मी सचिनला एखाद्या मुलीसोबत पाहिलं होतं. हे हे सगळं खरं होतं ना मम्मा?" यावरती कल्पना तिला म्हणते, "तू शांत हो, तू शांत हो." आणि कल्पना लगेचच अर्जुन सायलीला कॉल करते. "कुठे आहात तुम्ही? जसे असाल तसे घरी या दोघंही जण." यावरती अर्जुन म्हणतो, "काय झालं मम्मा?" त्यावरती ती सांगते, "मी आत्ता नाही सांगू शकत. तू डायरेक्ट घरी ये. मी सांगेन तुला नंतर." असं म्हणत आता इकडे कल्पना लगेचच ह्या दोघांना बोलवते. मग हे दोघं जण रविराज आणि आता प्रतिमा यांचा निरोप घेऊन निघतात. तोपर्यंत इकडे आता महिपत सांगत असतो, "नागराज शेठ, तुम्ही आता जे काही करताय ना, त्यानंतर तुम्हीच अडचणीत येणार आहात हे तुम्हाला समजत नाहीये." नागराज म्हणतो, "मी काही अडचणीत येणार नाही महिपत शिकरे. माझा बाकी कोणावरती विश्वास नसला ना, तरी तुझ्या माणसांवरती नक्कीच विश्वास आहे. तुझी माणसं आहेत ना, ही तुझी माणसं तुझा शब्द कधीच डावलून देणार नाहीत. मी सांगितले ना, महिपतनेच सांगितले तुम्हाला, की या माणसाला मारून टाकायचं. त्यामुळे जरा तरी सावध राहा. कसा हतबल, काय तुझी अवस्था, काय तुझे कपडे आणि कसा पडून राहिलेला आहेस, मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये महिपत." असं म्हणत इकडे आता नागराज महिपतसोबत बोलतोय, पण महिपतला कॉन्फिडन्स आहे. काहीही झालं तरी आपण आपण आता इथून पळून जाऊ शकतो. अस्मिताला घरी आणलेलं आहे आणि कल्पनांनी तिला खाली बसवलंय आणि त्यानंतर तिला पाणी प्यायला देत आहे. "अस्मिता, अस्मिता तू थोडीशी शांत हो बरं." असं म्हणत ती अस्मिताला शांत करते आहे आणि त्यानंतर तिकडे आलेला आहे सचिन. ज्यावेळेला तिकडे सचिन आलेला आहे आणि त्याच वेळेला सचिन, "अस्मी, अस्मी ऐक ना. अगं असं काही नाहीये. अस्मी ऐक ना."
अगं माझं एकदा तरी म्हणणं ऐक तू, असं काहीच नाहीये, असं म्हणत तिला समजवण्याचा प्रयत्न करतोय. अस्मिता म्हणते, सचिन मला काय मूर्ख बनवलंस का? मी बघितलं ना त्या मुलीच्या सोबत तुला. यावरती तो म्हणतो, नाही नाही, तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे. तू उगाचच स्वतःला त्रास करून घेतेयस. अगं नाही, असं काही नाहीये. ऐक ना, ऐक ना अस्मी, ऐक ना. असं म्हणत प्रेक्षकांनो तो आता अस्मिताला मनवण्याचा, पटवण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे हा आरडाओरडा ऐकून खाली प्रताप आलाय. प्रताप आलाय आणि प्रताप म्हणतो, "काय चाललंय काय? म्हणजे मी बाहेर आरडाओरडा ऐकला तुमचा. तुमचं चाललंय तरी काय? किती आरडाओरडा करताय?" यावरती कल्पना म्हणते, "विचारा तुमच्या जावयांचे, प्रताप विचारा. काय काय केलंय ना त्यांनी ते विचारा. म्हणजे मला बोलायला सुद्धा आता लाज वाटत आहे." असं ती म्हणायला लागते. बरं हे सगळं चालू असताना मग आता अर्जुन सायली पण तोपर्यंत आलेले आहेत आणि काय झालं? अस्मिताताईंची तब्येत बरी नाहीये का? यावरती कल्पना म्हणते, अस्मिताची तब्येत बिघडवण्यासाठी हा नीच माणूस कारणीभूत आहे. प्रताप म्हणतो, काय केलंयस काय तू? त्यावरती मग आता सायली येते. अस्मिताताई ठीक आहात ना? अस्मिताताई ठीक आहात ना तुम्ही? असं म्हणायला लागते. त्यावरती काय झालंय? असं आता अर्जुन पण विचारतो. त्याला अंदाज आहे साधारण की काय गोष्ट झालू शकत असेल. त्यावरती सचिन म्हणतो, अगं अस्मी, तू समजतेस तसं काही नाहीये. यावरती अस्मिता म्हणते, सचिन शांत बस. कल्पना म्हणते, गप्प बस. आम्ही तुला पाहिलंय. खोटापणा करायचा गरज नाहीये. अर्जुन, अरे मी अस्मिताला घेऊन शॉपिंगला गेले होते ना, आणि त्यावेळेला शॉपिंग करून आम्ही परत आलो तेव्हा आम्ही याला याला आता एका वेगळ्याच आता माणसासोबत पाहिलं होतं, बाईसोबत पाहिलं होतं. म्हणजे काय बोलावं, ती काय अवस्थेमध्ये आम्ही ह्याला पकडलं, हे तुला आम्ही आता सांगू सुद्धा शकत नाही आहोत. ज्या पद्धतीने तो आता वागला ना तिकडे, ते आम्ही तुला सांगू पण शकत नाहीये. यावरती आता इकडे तो म्हणतो, नाही नाही, तुमचा खरंच काहीतरी गैरसमज झालेला आहे. तुम्ही उगाचच आता हे सगळं बोलताय. मी खरं सांगतोय, ती मुलगी माझी कलीग होती, कलीग. यावरती आता अर्जुन जास्त चिडतो, कारण याच्या आधी सुद्धा अर्जुनने पाहिलेलं असतं की कोण कलीग आहे, काय कलीग आहे, हे सगळं अर्जुनला माहिती असतं. आणि याचमुळे आता इकडे अर्जुन जास्त चिडतो आणि त्यानंतर तो अस्मिताला तरी पण आता इकडे समजवण्याचा प्रयत्न करत आहे, की म्हणजे मी या सगळ्यामध्ये दोषी नाहीये, मी अमकं नाहीये, तमकं नाहीये. अस्मिता म्हणते, "काय, काय कमी काय केलं होतं मी?" असं म्हटल्यावरती अस्मिताला खूपच त्रास व्हायला लागतो. इकडे सायली तिला सावरत आहे आणि "अस्मिताताई तुम्ही जरा शांत व्हा बरं." म्हणजे त्या दिवशी आई ज्या पद्धतीने सांगत होती, म्हणजे ज्या पद्धतीने अस्मिताताई सांगत होत्या, की त्यांनी आता पाहिलं होतं, ते म्हणजे अश्विन भाऊजींना एका मुलीसोबत, आणि ते खरं होतं का? यावरती ती सांगते, "हो, बघितलंस ना, मी सांगत होते तेच खरं होतं. हा तोच होता आणि त्या एका मुलीसोबतच होता." आता मात्र अश्विनला पाहून इकडे आता सचिनला पाहून अर्जुन खूपच चिडलेला आहे आणि त्याला आता काय करू? याला आता खाऊ की गिळू? अशी अवस्था झालेली आहे. आणि त्यावरती कल्पना म्हणते, की "त्या दिवशी अस्मिताने आपल्याला सांगितलं, तेव्हा मला खरंच काही वाटलं नाही, की हे नसेल, त्याची नजर चूक असेल. पण आज आज मी तुला सांगते अर्जुन, मी जे पाहिलं ना, त्या ह्याच्यामध्ये म्हणजे मला तोंडाने बोलायला इतकी लाज वाटते. आणि मग प्रतिमा, जे आपण पाहिलंय ते सगळं आता सांगायला लागते. कशा पद्धतीने दोघं जण किस करत होते आणि काय प्रकारे किस करत होते, याच्यावरून ते कलीग नव्हती, तर ती आता गर्लफ्रेंड होती, हे मात्र कन्फर्म झालेलं आहे. अस्मिता म्हणते, "मी काय कमी केलं? तू कॅनडाला गेला होतास जॉबसाठी, मी एकटी राहिले ना, आणि असं असताना तू मला फसवलंस." असं म्हणत ती आता चांगलीच चिडलेली आहे. अर्जुनला तर इतका राग आलाय आणि त्याचा तर विश्वास ठेवण्याचा काही प्रश्नच येत नाही. कारण त्याने स्वतः पाहिलेलं आहे. त्याला आता या अवस्थेमध्ये स्वतः पाहिल्या कारणाने त्याला माहिती आहे, की हा नक्कीच खोटं बोलतोय. आणि त्यानंतर हे सगळं चालू असताना मग आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो, "मम्मा त्या दिवशी सुद्धा मी ह्याला पाहिलं होतं एका मुलीसोबत." यावरती कल्पना म्हणते, "काय? तू त्याला बघितलं होतंस? मग अर्जुन तू आम्हाला का नाही सांगितलंस?" असं म्हणत आता इकडे कल्पना खूपच अस्वस्थ झालेली होती. त्यानंतर अस्मिता येते आणि "काय केलं नाही मी तुझ्या, का असं वागलास? मी सुंदर नव्हते का? तुझं माझ्यावरती प्रेम नव्हतं का? का असं वागलास तू?" असं म्हणत ती आता चांगलीच चिडलेली आहे. आणि त्यावरती लगेचच आता इकडे ती सांगतीये, "हे काय? का वागलास तू असं?" असं म्हणत ती त्याला आता बोलण्याचा प्रयत्न करते, पण त्याच्याकडे कसलं काही उत्तर नाहीये किंवा काहीच नाहीये त्याच्याकडे. असं म्हणत तो आता पूर्णपणे हे सगळं करतोय आणि त्यावरती ती अजूनच चिडले आणि बाद झालं. हे ऐकून प्रताप म्हणतोय, "मला तर तुझी लाज वाटते सचिन, लाज. काय चाललंय काय तुझं? अरे ह्या प्रकारे वागतोयस ना तू, अस्मिता
खूपच चिडलेली आहे. सचिनचे कॉलर धरते आणि कॉलर धरून त्याला जाब विचारते आहे आणि त्यानंतर अस्मिता म्हणते, "काम कर, मलाच मारून टाक." म्हणजे कसं आहे, तू आणि तुझी गर्लफ्रेंड तुम्ही दोघं जणं आता आनंदात राहाल. यावरती तो म्हणतो, "अस्मी अगं काय बोलतेस तू? अस्मी ऐक ना, अस्मी ऐक ना." असं तो बोलण्याचा प्रयत्न करतोय. पण आता अर्जुन चिडलाय. चिडलेला अर्जुन फटाफट त्याला थोबाडीत देतोय आणि आता वातावरण चांगलंच तापलेलं आहे. पण तितक्यात या वातावरणाला शांत करायला म्हणा किंवा या वातावरणावरती फुंकर घालायला म्हणा पूर्णाजीची एंट्री झालेली आहे. पूर्णाजी म्हणते, "थांबा." आणि पूर्णाजी अचानकपणे आलेली आहे. ज्यावेळेला पूर्णाजी आले सगळेजण मागे वळून पाहत आहेत. आता पूर्णाजी या सगळ्यावरती काय निर्णय घेणार हे पाहणं मात्र फारच रंजक ठरणार.